न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। प्रभाग क्रमांक 13 चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दीपक बाळासाहेब चव्हाण यांचा बॅनर अज्ञात समाजकंटकांकडून फाडण्यात आला आहे। या प्रकरणी बोलताना भाजपाचे उमेदवार दीपक बाळासाहेब चव्हाण यांनी संताप व्यक्त करत विरोधकांना पराभव दिसत असल्याने विरोधक असे कृत्य करीत असल्याचं त्यांनी म्हटलंय। जनतेची कामे करून निवडणूक जिंकता येते, बोर्ड फाडून जिंकता येत नाही असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना प्रशासनाने अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे। मी दीपक बाळासाहेब चव्हाण प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढत आहे। विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे विरोधक अशा प्रकारे कृत्य करून बॅनर फाड चुकीचे काम करत आहे। त्यांना माझं एकच म्हणणं आहे, निवडणूक ही त्यांच्या काम करून आणि त्यांची मनं जिंकून जिंकता येते, असे बोर्ड फाडून निवडणूक जिंकता येत नाही। माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे, जे काही समाजकंटक अशा प्रकारे कृत्य करत आहे त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य ते शासन करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर।